एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही, कृषी बागाच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम या ठिकाणी होत नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा। पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल। रोहित पाटील हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर चांगलेच आक्रमक झाले। शेतकरी प्रश्नाच्या एका मुद्द्यावरून त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दारेवर धरलं। द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी हा 1 वर्ष करावा, तसेच 3 दिवस 10 मिमी पेक्षा अधिकच पाऊस पडला पाहिजे अशी जी अट आहे ती रद्द करावी, असं म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटेंना चांगलेच दारेवर धरलं। इन्शुरन्स कंपनीचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मनमानी कारभार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चालू आहे। आमचा प्रश्न एवढाच असणार आहे की द्राक्ष पीक हे साधारण 3 महिने इन्शुरन्सच्या क्लबमध्ये धरलं जातं। आमची मागणी आहे, माझा प्रश्न आहे की द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी 1 वर्ष संपूर्ण आपण करावा। त्याचबरोबर सलग 3 दिवस 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात यावी। दव धुके यामुळे सुद्धा द्राक्ष बागांचं नुकसान होतंय, या बाबी सुद्धा समाविष्ट करण्यात याव्यात। आणि त्याचबरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी 19,000 रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो, तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की विमा कंपन्याचा विषय असल्यामुळे विमा कंपन्याशी चर्चा करून तो निर्णय घेण्यात येईल, कारण शेवटी याबाबत शासन भरपाई देत नाही, ती विमा कंपन्याकडे भरपाई मिळते। विमा उतरल्यानंतर किती काळ तो विमा लागू होतो हे कंपनी ठरवते, या संबंधी त्यांच्या बरोबरच बसून चर्चा करण्यात येईल। सन्माननीय रोहित पाटील यांनी जो प्रश्न विचारला ही गोष्ट खरी आहे की वातावरणीय बदलामुळे द्राक्ष बागावर काही अंशी परिणाम या ठिकाणी झालेला आहे। जे मे द्राक्ष पिकाखालील एकूण बाधित क्षेत्र जे होतं 2023मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 हेक्टर, नाशिकमध्ये कमी होतं। त्याचप्रमाणे मे 2024मध्ये याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 23 होतं, नाशिकमध्ये 1 हेक्टर आहे, सांगलीमध्ये 66 हेक्टर आहे आणि धाराशिवमध्ये 4 हेक्टर आहे। असे बाधित द्राक्ष पिकाकरता महसूल विभागाचे शासन निर्णय 27/3/2023 नुसार प्रति हेक्टर रक्कम 22,500 याप्रमाणे 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई या अगोदर देण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय, तर वातावरणामुळे हे द्राक्ष बागायतदारच नव्हे तर शेतामध्ये अनेक ठिकाणी फळबागांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसानीला सामोरं जावं लागतं। त्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून क्रॉप कव्हर दिल्यानंतर पिकावर त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा शासनाचा निर्णय आहे। लवकरात लवकर तो जी बाहेर पडेल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे आधार म्हणून या ठिकाणी सरकारच्या पाठीशी उभं राहील। महोदय, द्राक्ष हे एकूण जे निसर्गाचं चक्र अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं, पाऊस दिवाळीपर्यंत चालतो, डिसेंबरपर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्चमध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं। अध्यक्ष महोदय, माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो। अध्यक्ष महोदय, सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही। माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एनआरसीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात। एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा। अध्यक्ष महोदय, या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटणीनंतर उत्पादन घेण्यात येत नाही, नुकसान होते असं म्हटलं नाही मी। त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही, खरड छाटणीनंतर उत्पादन लगेच कसं घेता येईल? खरड छाटणीनंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फूट होते, जेव्हा घड बाहेर येतात, जेव्हा त्याच्या जिब्रेलिक ॲसिडने डिपिंग होते, त्याचा जो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात, त्याला कालावधी पुष्कळ असतो। त्यामुळे खरड छाटणीनंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड छाटणीनंतर उत्पादन घेत नाही शेतकरी।
त्या गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही अशा पद्धतीचं उत्तर, असं वाक्य माझ्यासमोर आलेलं आहे. म्हणून मी हा प्रतिप्रश्न केलेला आहे, म्हणून मी या उत्तरावरती हरकत घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्यामधून जर द्राक्ष उत्पादक शेतकरी, आपल्याला धोरणच बदलावं लागणार आहे. जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर 10,000 हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती, आता ते 6,000 हेक्टरवरती आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजेत. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.